लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कर्णपुरा मंदिरात गर्दीत घुसणारा सैनिक वेशातील एक इसम पोलिसांनी पकडला। छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाने केली कर्णपुरा यात्रेत कारवाई। छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात सैनिकाचे गणवेश परिधान केलेल्या इसमाला दामिनी पथकाने पकडले। दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेच्या यात्रेत दामिनी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांचन सचिन मिर्दे, महिला पोलीस कल्पना खरात, सुनीता नागलोद, मोनिका दिवे, साक्षी चंद्रे, सुधाकर पवार, पोलीस वाहन चालक बाळू वने हे पेट्रोलिंग करीत असताना, तसेच तुळजाभवानी गाभारा मंदिर येथील बंदोबस्त प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती प्रवीण यादव तसेच पोलीस उपनिरीक्षक आबूज, पोलीस ठाणे वाळूज हे बंदोबस्तावर असताना त्यांना एक इंग्रजीत इंडियन आर्मी टी शर्ट, त्यावर इंडियन आर्मी लिहिलेले जॅकेट व इंडियन आर्मीची कॅप, पॅन्ट आणि DMS शूज घातलेला इसम हा कर्णपुरा येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी इंडियन आर्मीचे गणवेश परिधान करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करून गर्दीत घुसत असताना दिसून आला। दामिनी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीमती यादव मॅडम यांनी सदर इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव लहू नामदेव राऊत, वय 21 वर्ष, राहणार सोमवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितलं। त्यानंतर त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने उत्तराखंड 37 बटालियनला CMP मध्ये कार्यरत असून 2023 बेंचमध्ये खडकवासला येथे माझी ट्रेनिंग झाली असल्याचे सांगितले। त्याबाबत त्याच्याकडे ओळखपत्र किंवा इतर पुरावे मागितले असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, म्हणून छत्रपती संभाजीनगर दामिनी पथक क्रमांक 3 नेमणूक महिला पोलीस अनिता संपत शिंदे यांच्या फिर्यादीवरून लहू नामदेव राऊत याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 168 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.